नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 9वा हप्ता अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात आलेला नाही आणि यामागचं खरं कारण काय आहे, पुढे काय होऊ शकतं हे समजून घेणं प्रत्येक लाभार्थ्यांसाठी गरजेचं आहे। सध्या परिस्थिती अशी आहे की 9व्या हप्त्याच्या संदर्भात अजून कोणताही अधिकृत GR जारी झालेला नाही आणि महत्त्वाचं म्हणजे या हप्त्यासाठी लागणारा निधी देखील मंजूर झालेला नाही। त्यामुळे वितरण प्रक्रिया सुरू झालेली नाही। यामागील वेळेस 8व्या हप्त्यालाही उशीर झाला होता आणि तो मार्च महिन्यात वितरित झाला। त्याच पद्धतीने यावेळीही हप्त्याला उशीर होण्याची शक्यता दिसून येते। याचा सरळ अर्थ असा आहे की सरकारकडून अजून प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, कारण नमो शेतकरी योजना ही केंद्राच्या PM किसान योजनेशी जोडलेली आहे। त्यामुळे लाभार्थ्यांची यादी अपडेट होणे, ती राज्याकडे येणे आणि त्यानंतर निधी मंजुरी होणे या सगळ्या टप्प्यामुळे उशीर होत आहे। ज्यांची कागदपत्रे पूर्ण आणि नावे यादीत कायम आहेत त्यांना हप्ता मिळणारच आहे, पण थोडा उशीर सहन करावा लागू शकतो। सध्या कोणतीही अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही, त्यामुळे एप्रिलमध्ये हप्ता येईल याची खात्री नाही। मात्र परिस्थिती पाहता मे किंवा जून महिन्यात वितरण होण्याची शक्यता जास्त आहे। हे फक्त संभाव्यता आहे, अधिकृत माहिती नाही। योजना सुरू आहे, बंद झालेली नाही। पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार निश्चित। हप्त्याला सतत उशीर होत आहे, शेतकऱ्यांच्या आर्थिक नियोजनावर परिणाम होतो। निधी मंजुरी आणि प्रशासनिक प्रक्रियेमुळे विलंब वाढतो। एकंदरीत पाहिलं तर नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 9वा हप्ता हा येणार आहे, पण थोडा उशीर होणार हे स्पष्ट दिसतं। अजून GR आणि निधी मंजुरी बाकी असल्यामुळे तात्काळ वितरण होणार नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनी अफवावर विश्वास न ठेवता अधिकृत अपडेटची वाट पाहावी। पुढील काही आठवड्यात हालचाली वाढण्याची अपेक्षा आहे। धन्यवाद।